सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय महालक्ष्मी माता की। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार। या महिन्यामध्ये 4 मार्गशीर्ष गुरुवार आहेत। प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी मातेची विधीपूर्वक पूजा कशी केली जाते ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एक लाकडाचा चौरंग किंवा लाकडाचा पाट घ्यायचा आहे। त्या पाटाच्या खाली रांगोळीच्या साहाय्याने स्वस्तिक काढून घ्यायचे आहे आणि पाटाच्या अवतीभोवतीही सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे। त्या पाटावर लाल रंगाचे वस्त्र टाकायचे आहे। आता आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे। त्याआधी आपल्याला तांदळाची एक रास काढून घ्यायची आहे। तांदळाची रास काढून झाल्यानंतर मग आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे। कलशाची स्थापना करताना कलशावर हळद कुंकूने स्वस्तिक काढून घ्यायचे आहे। मग त्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे, एक सुपारी टाकायची आहे, फुलं टाकायची आहेत आणि कलशावर 5 प्रकारची पानं ठेवायची आहेत। 5 प्रकारचे नसतील तर तुम्ही आंब्याची पानंही ठेवू शकतात आणि त्यावर मग नारळाची स्थापना करायची आहे। नारळावर हळद कुंकू लावून स्वस्तिक काढून घ्यायचे आहे आणि मग कलशावर नारळ ठेवायचे आहे। कलशाची सजावट करण्यासाठी तुम्ही कलशला साडी नेसवू शकतात आणि नारळाला देवीचा मुकुटही लावू शकतात। मुकुट आणि साडी नेसवल्यानंतर आपल्या घरात प्रत्यक्ष देवीचे आगमन झाले आहे आपल्याला असंच वाटतं। कलशाची स्थापना करून झाल्यानंतर कलशाच्या एका बाजूला आपण महालक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटोही ठेवायचा आहे आणि एका बाजूला आपल्याला श्रीयंत्रणा ठेवायची आहे। त्यानंतर 5 विड्याची पानं घ्यायची आहेत आणि 5 विड्याच्या पानांवर आपल्याला आधी अक्षता ठेवायच्या आहेत आणि मग 5 प्रकारची फळं आपल्याला त्या 5 पानांवर ठेवायची आहेत आणि एका पानावर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे आणि एका पानावर आपल्याला देवीच्या ओटीचे सामान ठेवायचे आहे आणि देवीला प्रसाद म्हणून आपल्याला बत्ताशे ठेवायचे आहेत, गूळ खोबरं ठेवायचं आहे आणि पंचामृतही ठेवायचं आहे। महालक्ष्मीची पूजा करताना कापसाचे वस्त्रही तयार करून ठेवायचे आहे। देवीची सुंदर अशी मांडणी करून झाल्यानंतर आता आपल्याला देवीची पूजा करून घ्यायची आहे। पूजा करताना सर्वात आधी समई प्रज्वलित करायची आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर सर्वात आधी गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे। गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, फुलं अर्पण करायचे आहेत आणि मग महालक्ष्मी देवीची पूजा करायची आहे। देवीला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे, फुलं अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर मग आपण पोथी वाचून घ्यायची आहे। पोथी वाचून झाल्यानंतर श्री सूक्ताचे पठण करायचे आहे। त्यानंतर देवीची आरती करून घ्यायची आहे। आरती करून झाल्यानंतर देवीला पुरणपोळी किंवा तांदळाच्या खिरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि एक नैवेद्य गाईला द्यायचा आहे। आजची महालक्ष्मी देवीची पूजाविधी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। जय महालक्ष्मी माता।